Welcome to my channel Tej Classes. Today we will discuss about energy obtained from various food components. We have already studied about carbohydrate. The excess of carbohydrate are stored in liver and muscles in the form of glycogen. म्हणजे जे कार्बोहायड्रेट ज्यादा खाल्ले जातात आपल्या शरीराला एनर्जी पुरून जे कार्बोहायड्रेट शरीराकडनं ज्यादा घेतले जातात तर ते आपल्या लिव्हर मध्ये आणि मसल्स मध्ये ग्लायकोजेनच्या रूपात साठवले जातात. आता उरलेले जे फूड कंपोनंट्स आहेत तर आज आपण प्रामुख्याने जे फूड कंपोनंट बघणार आहे त्यामध्ये आहे प्रोटीन, त्याच्यानंतर लिपिड्स, विटॅमिन्स, वॉटर आणि फायबर. हे वेगवेगळे फूड कंपोनंट याच्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते आणि एनर्जी कशी मिळते ते बघूया. आता सगळ्यात पहिलं महत्वाचं फूड कंपोनंट म्हणजे प्रोटीन्स, की ज्या प्रोटीन पासून आपल्या शरीरातल्या सेल सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकतात आणि वेगवेगळे सेल ऑर्गॅनिल्सला लागणारे प्रोटीन्स ते आपले प्रिपेअर करून घेतात. तर आधी हे प्रोटीन म्हणजे काय आणि या प्रोटीन्स पासून जसं कार्बोहायड्रेटच्या 1 ग्रॅम मधून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते तसंच प्रोटीनच्या पण 1 ग्रॅम पासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. आता प्रोटीन ह्याच्याविषयी एक प्रश्न विचारलाय आपल्याला की आपल्याला प्रोटीन्स कुठून मिळतात, कशी आपली गरज पूर्ण केली जाते. बघा, व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन, प्रोटीनचा मुख्य स्रोत काय, व्हॉट आर दे मेड अप ऑफ आणि प्रोटीन्स कशाचे बनलेले असतात. आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड पासूनच प्रोटीन बनतात आणि याचे सोर्स काय असतात तर दूध, अंडी, मांस हे सगळे काय आहेत तर प्रोटीन मिळण्याचे सोर्स आहेत. आन्सर बघा, प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड अँड देअर प्युरेस्ट सोर्सेस आर मीट, मिल्क, एग, फिश अँड चीज. म्हणजे आपल्याला प्रोटीन मिळण्याचे हे सगळे सोर्स आहेत. आता प्रोटीन विषयी आणखी काही माहिती आपण बघूया. Proteins are macromolecule formed by bonding together amino acid. Macromolecule म्हणजे महारेणू, एकमेकाला जोडून जो मोठा रेणू तयार होतो त्याला मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतात. अमिनो ऍसिडचे बरेच अणू एकमेकाला जोडून जो मोठा रेणू तयार होतो त्याला म्हणतात प्रोटीन. आणि हा प्रोटीन मोठा अणू कशापासून बनतो तर अमिनो ऍसिड पासून बनतो. प्रोटीन्स ऑफ अॅनिमल ओरिजिन आर कॉल्ड फर्स्ट क्लास प्रोटीन. जे प्राण्यांपासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात तर त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हटलं जातं. वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. आता सांगितल्याप्रमाणे की प्रोटीन 1 ग्रॅम पासून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा आपल्या शरीराला मिळते. अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. जेव्हा हे प्रोटीन पचलं जातं शरीरामध्ये तेव्हा त्याच्यापासून अमिनो ऍसिडची निर्मिती होती. व्हाया ब्लड दीज अमिनो ऍसिड्स आर ट्रान्सपोर्टेड अप ईच सेल अँड ईच ऑर्गन. म्हणजे रक्ताद्वारे हे अमिनो ऍसिड जे तर हे अमिनो ऍसिड शरीराच्या प्रत्येक भागाकडे पोहोचवलं जातं. आता याच्यापासून निर्मिती कशी होती तर ते आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 16 वर फिगर नंबर 2.4 दिलीये. बघा काय दिले तर हे जे ट्रान्सपोर्ट केलेले प्रोटीन्स असतात फ्रॉम दीज अमिनो ऍसिड ऑर्गन अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्व्स अँड होल बॉडी. म्हणजे प्रत्येक सेल त्यांना लागतील तसे काय करून घेते प्रोटीन तयार करून घेते. फॉर एक्झाम्पल त्या फिगर मध्ये एक्झाम्पल बघा की अमिनो ऍसिड पासून आता स्किन जी आहे ती मिलेनिन अँड कॅरेटिन म्हणजे स्किनला लागणारी जी 2 प्रोटीन्स आहेत
तर त्यांची नाव आहे मिलेनिन अँड कॅरेटिन. ही दोन्ही स्किन तयार करते प्रोटीन. नंतर सेकंड बघा बोन्स. बोन्स पासून ऑक्सिन. तर बोन्सला लागणारं जे प्रोटीन आहे तर ते आहे ऑक्सिन. नंतर सेल्स वेगवेगळ्या. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाईम. सेलला लागणारे जे व्हेरियस एन्झाईम्स असतील किंवा सेल मेम्ब्रेन असेल याच्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन तयार केले जातात. नंतर पॅनक्रिया. पॅनक्रियामध्ये आवश्यक असणारे जे एन्झाईम आहेत इन्शुलिन अँड ट्रिप्सिन. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण चार्ट दिलाय. तुम्ही हा चार्ट सुद्धा वहीमध्ये लिहून काढायचा आहे की अमिनो ऍसिड पासून वेगवेगळ्या प्रोटीन्सची निर्मिती केली जाते. आता याच्या आधी आपण बघितलं होतं की कार्बोहायड्रेट कशा प्रकारे शरीरात साठवले जातात ग्लायकोजनच्या रूपात लिव्हर आणि मसल्स मध्ये. पण एक्सेस झालेले प्रोटीन मात्र शरीरात साठवले जात नाही. Excess of amino acids obtained from protein are not stored in body. शरीरामध्ये असे प्रोटीन साठवले जातच नाही. तर अमोनिया रूपानं ते ब्रेकडाऊन होतात आणि थ्रू युरिन ते शरीराच्या बाहेर टाकून दिले जातात. पण अगदीच गरज असेल तर या प्रोटीन कधी कधी ग्लायकोजनच्या रूपात शरीरामध्ये साठवले जातात. नेक्स्ट फूड कंपोनंट इज लिपिड्स. तर लिपिडच्या विषयी प्रश्न काय बघा. फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड. आता लिपिडला आपण मराठीमध्ये स्निग्ध पदार्थ म्हणतो. तर हे आपल्याला कुठून मिळतात. तर मागच्या वर्षी जी सेलची रचना शिकलाय तुम्ही त्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाचा एक सेल ऑर्गॅनिल आहे आणि त्याच्यात दोन भाग असतात, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर त्यातला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तर तो या सेल्सची निर्मिती करत असतो. वी ऑब्टेन लिपिड फ्रॉम एसईआर. एसईआर म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दे मॅन्युफॅक्चर फॅट सेल ऑर लिपिड. ते काय करत असतात की फॅट सेल आणि लिपिड तयार करत असतात. मग ऍक्च्युअल लिपिड म्हणजे काय. तर लिपिड म्हणजे काय असतात तर स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. म्हणजे फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये विशिष्ट प्रकारचे जे बॉन्डिंग तयार झाले त्याला आपण लिपिड म्हणतो. द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड. म्हणजे यामध्ये दोन घटकामध्ये बॉन्ड्स फॉर्म झालेले असतात, एक फॅटी ऍसिड आणि दुसरा अल्कोहोल. आफ्टर डायजेशन लिपिड्स आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ऍसिड अँड अल्कोहोल. शरीरामध्ये डायजेशन झाल्यानंतर परत याचं ब्रेकडाऊन होऊन ह्याचे परत दोन पदार्थ तयार होतात, ते म्हणजे फॅटी ऍसिड आणि अल्कोहोल. आता यातले फॅटी ऍसिड आपल्याला कशा कशासाठी उपयोगी पडतात ते बघू. फ्रॉम दिस फॅटी ऍसिड डिफरंट सेल्स प्रोड्यूस व्हेरियस सबस्टन्सेस नेसेसरी फॉर देमसेल्फ. या फॅटी ऍसिड पासून शरीरामध्ये वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत तर या वेगवेगळ्या पेशी वेगवेगळे पदार्थ तयार करतात की जे त्यांना आवश्यक आहेत. मग अशी काही उदाहरणं जी आपण ऑलरेडी पाहिलेली तर अशी काही उदाहरणं बघा. पहिलं, फॉस्फोलिपिड्स आर फॉर्म फ्रॉम फॅटी ऍसिड्स. आता फॉस्फोलिपिड काय आहे तर फॉस्फोलिपिड आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोडक्शनसाठी उपयोगी पडतं. तर फॉस्फोलिपिड्स आर फॉर्म फ्रॉम फॅटी ऍसिड. या फॅटी ऍसिड पासून फॉस्फोलिपिड तयार होतात. आणि फॉस्फोलिपिडचा उपयोग कशासाठी. फॉस्फोलिपिड्स आर इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या पेशीवरचं जे आवरण आहे त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होण्यासाठी फॉस्फोलिपिडचा उपयोग होतो. नंतर काही हार्मोन्स, जे हार्मोन्स आपण मागच्या वर्षी शिकलो होतो तर असे हार्मोन्स तयार करण्यासाठी सुद्धा फॅटी ऍसिडचा उपयोग केला जातो. फॅटी ऍसिड्स आर युजफुल टू प्रोड्यूस हार्मोन्स लाईक. आता कोणकोणते हार्मोन्स आहेत बघा. पहिलं प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन आणि अल्डोस्टेरॉन
अशी काही हार्मोन्स जी शरीरात सिक्रेट होत असतात, तर अशी हार्मोन्स तयार करण्यासाठी फॅटी ऍसिडचा उपयोग होतो. आणि पुढचा उपयोग, फॅटी ऍसिड्स आर यूज टू प्रोड्यूस कव्हरिंग अराउंड द ऍक्झॉन ऑफ नर्व्ह सेल. आता नर्व्ह सेलची रचना आपण शिकलो होतो, तर या नर्व्ह सेलच्या ऍक्झॉनचं जे कव्हरिंग आहे, तर हे कव्हरिंग तयार करण्यासाठी सुद्धा फॅटी ऍसिडचा उपयोग केला जातो. म्हणजे असे वेगवेगळ्या सेलसाठी उपयोग आहेत फॅटी ऍसिडचे. वी गेट 9 किलो कॅलरी एनर्जी फॉर पर ग्रॅम ऑफ लिपिड. एका ग्रॅम लिपिड पासून आपल्याला जवळजवळ 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळत असते. एक्सेस ऑफ लिपिड्स आर स्टोर्ड एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार म्हणजे एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आणि जादा झालेले जे लिपिड्स आहेत, तर त्या एडिपोज म्हणजे चरबीच्या रूपानं आपल्या शरीरामध्ये हे साठवले जातात. आता पुढचा फूड कंपोनंट जो आहे तो म्हणजे व्हिटॅमिन. आता व्हिटॅमिन संदर्भात पान नंबर 17 वर थिंक वर काही प्रश्न आहेत. प्रश्न अतिशय सोपे आहेत, त्यामुळे फक्त आपण वाचून हे प्रश्न घेऊया. आता पहिला प्रश्न बघा, पान नंबर 17, की मेनी टाइम्स यू कॅन नॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन और अल्सरेशन इन माउथ. म्हणजे तुमच्या तोंडामध्ये गरे पडल्यासारखं किंवा जळजळ होती, अशा वेळी तुम्ही गरम अन्न खाऊ शकत नाही, असा प्रश्न आहे. आता याचा आन्सर काय? द सॉल्ट और शुगर इज प्रेझेंट इन फूड attached to that area make an irritation in that area, so the person is unable to eat that hot food. म्हणजे आपल्या अन्न पदार्थामध्ये असणारे सॉल्ट, मीठ किंवा साखर, हे जिथं आपल्याला तोंडामध्ये जखमा झाल्यात किंवा इरिटेशन म्हणजे आगाग जिथं होती, तर अशा ठिकाणी हे चिकटतात आणि मग आपल्याला गरम अन्न खाणं शक्य नसतं. नंतर दुसरा प्रश्न बघा, सम पर्सन एक्सपिरियन्स डिफिकल्टी इन नाईट विजन सिन्स देअर चाइल्डहुड ऑर ॲडोलेसंट. म्हणजे काय की काही मुलांना लहानपणापासूनच किंवा किशोर वयापासून रात्री न दिसणं ही समस्या असते. आता बऱ्याच जणांना रात्री दिसत नाही, तर त्या आजाराचं नाव आहे नाईट ब्लाइंडनेस. मग रात्री न दिसणं कशामुळं? तर व्हिटॅमिन ए ची कमतरता ज्यावेळी शरीरामध्ये होती, तेव्हा बऱ्याच मुलांना हा आजार जडतो. सम पर्सन हॅव डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए सिन्स चाइल्डहुड और आफ्टर ॲडोलेसन्स. द मेन रिझन ऑफ नाईट ब्लाइंडनेस इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळं काही आजार आपल्याला होतात, म्हणजे नाईट ब्लाइंडनेस हा त्यापैकी एक आजार आहे. मग आता व्हिटॅमिन किती टाईपचे आहेत आणि यामधले व्हिटॅमिनची नावं बघूया. व्हिटॅमिनचे प्रकार किती आहेत आणि त्यामध्ये अजून कुठल्या प्रकारच्या व्हिटॅमिन म्हणजे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असतात, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते, तर हा भाग आता आपण बघूया. नेक्स्ट फूड कंपोनेंट इज व्हिटॅमिन. Vitamins are a group of heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. आता तुम्हाला माहितच आहे की व्हिटॅमिन शरीरासाठी खूप आवश्यक असतात. मग व्हिटॅमिन काय आहेत? तर ग्रुप ऑफ हेटेरोजिनियस कंपाऊंड. एक तो ग्रुप आहे आणि ज्याच्यामध्ये हेटेरोजिनियस म्हणजे वेगवेगळे, हेटेरोजिनियस कंपाऊंड ऑफ विच, ज्याच्यामध्ये विच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेस, की त्यातला प्रत्येक घटक हा आपल्या शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. आता हे व्हिटॅमिन्स तुम्ही ऐकलेलं आहे पण, की समजा एखादे व्हिटॅमिन, जसं आपण आता प्रश्न बघितला की नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होतं, तर व्हिटॅमिन ए शरीराला मिळाला नाही तर काय होतं, नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो. तसे बरेचसे आजार असे आहेत की एक जरी व्हिटॅमिन शरीराला कमी पडला तरी असे बरेच आजार आपल्याला
होऊ शकतात. मग विटॅमिनचे प्रकार किती? तर 6 प्रकारचे वेगवेगळे विटॅमिन. त्याच्यात अजून सब प्रकार पण आहेत, पण 6 मुख्य प्रकार कोणते बघा बरं. देर आर मेन 6 टाइप्स ऑफ विटॅमिन A, B, C, D, E and K अशी त्याला वेगवेगळी नावं दिली. मग या विटॅमिन मध्ये 2 प्रकारचे विटॅमिन. एकदा हा प्रश्न ऑडमॅन आउटला विचारला होता की A, D, E आणि यामध्ये B मिसळला होता, तर कसे ओळखायचे? तर हे कशामधनं हे विटॅमिन्स कशावरून वेगळे केले? तर काही फॅट मध्ये विरघळणारे विटॅमिन आहेत आणि काही पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन आहेत. मग कोणते पहा? फॅट सोल्युबल विटॅमिन्स दे आर A, D, E and K. हे 4 प्रकारचे विटॅमिन्स आहेत, ते फॅट सोल्युबल आहेत म्हणजे फॅट मध्ये विरघळणारे. आणि वॉटर सोल्युबल 2 विटॅमिन्स आहेत B and C. हे 2 वॉटर सोल्युबल आहेत. आपण बघितलं होतं की ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मध्ये FADH2 आणि NADH2 या 2 मॉलिक्यूलची निर्मिती होती. पण हे 2 मॉलिक्यूल निर्माण होण्यासाठी विटॅमिनची गरज असते. कशी बघा? तर विटॅमिन्स लाईक रायबोफ्लेविन म्हणजेच विटॅमिन B2 अँड निकोटिनामाइड विटॅमिन B5 आर नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ FADH2 अँड NADH2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे FADH2 च्या निर्मितीसाठी विटॅमिन B2 उपयोगी पडतं आणि NADH2 च्या निर्मितीसाठी विटॅमिन B5 उपयोगी पडतं. आता त्याच्यानंतर पुढचं जे फूड कंपोनंट आहे ते म्हणजे वॉटर. आता त्याच्या आधी यूज युअर ब्रेन पॉवर पान नंबर 17 वर आपल्याला 3 वेगवेगळ्या क्वेश्चन्स विचारले. आता याची पण उत्तरं सोपी आहेत, त्यामुळे हे प्रश्न पण मी तोंडी सांगते. पहिला प्रश्न बघा. मेनी टाइम्स यू एक्सपिरियन्स ड्रायनेस इन माउथ. बऱ्याच वेळेला तुमच्या तोंडाला कोरड पडते. आता कोरड पडण्याची कारण काय काय असू शकतात? तर एक म्हणजे काय की शरीरामध्ये आपल्या पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला कोरड पडते, किंवा दुसरं की लाळ निर्मिती कमी होती. तर ही 2 कारणं आहेत. आता याचा आन्सर बघा. रिझन्स फॉर ड्रायनेस इन माउथ वेन सलायव्हरी ग्लँड्स डोंट प्रोड्यूस इनफ सलायवा. म्हणजे तोंडामध्ये व्यवस्थित लाळ निर्मिती होत नाही त्यावेळी. ड्रायनेस इज अ रिझल्ट ऑफ डिहायड्रेशन विच मीन्स वी डोंट हॅव इनफ फ्लुइड इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये जर पाणी पुरेशा प्रमाणात नसेल तर काय होतं? आपल्या तोंडाला कोरड पडते. सेकंड क्वेश्चन इज ओरल रिडिहायड्रेशन सोल्युशन, त्याला सॉल्ट शुगर सोल्युशन सुद्धा म्हटलं जातं, इज फ्रिक्वेंटली गिवन टू पर्सन एक्सपिरियन्सिंग लूज मोशन. आता ज्या व्यक्तीला लूज मोशन झाले तर दवाखान्यात नेण्याआधी त्याला काय केलं जातं? सॉल्ट शुगर सोल्युशन. ह्याची निर्मिती पण आपल्याला 5वी मध्ये शिकवली होती की हे सोल्युशन का दिलं जातं. तर याचा आन्सर काय बघा. ORS इज गिवन टू पर्सन टू ओव्हरकम द डिफिशियन्सी ऑफ वॉटर अलॉंग विथ सर्टन अदर युजफुल कंपोनंट्स मिक्स इन इट टू ओव्हरकम द स्टेट ऑफ इलनेस. म्हणजे एखाद्याला लूज मोशन होत असतील तर शरीरातलं पाणी बाहेर टाकलं जातं आणि या पाण्यानं त्या व्यक्तीला विकनेस येऊ शकतो. तर हा विकनेस येऊ नये म्हणून काय केलं जातं? तर पाण्याबरोबर सॉल्ट आणि शुगर हे दोन्ही कंपोनंट मिक्स करून त्या व्यक्तीला वेळोवेळी हे दिलं जातं. आता हे 2 प्रश्न संपल्यानंतर आपल्याला अजून एक तिसरा क्वेश्चन विचारलाय. वी स्वेट ड्युरिंग समर अँड हेवी एक्सरसाइज. आपल्याला उन्हाळ्यामध्ये आणि खूप जास्त व्यायाम केल्यावर घाम का येतो? तर बघा, घामामुळे काय होतं? तर आपल्या शरीराचं तापमान मेंटेन ठेवायला मदत होती. टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ बॉडी वी डू हेवी एक्सरसाइज अँड डू स्वेटिंग ड्युरिंग समर. शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी आपल्याला घाम येत असतो. आता वॉटर का महत्वाचं आहे? तर आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 60 ते 70% हा भाग
पाणीमयच असतो, म्हणजे पाण्यानेच व्यापलेला असतो. आणि यातलं थोडं जरी पाणी कमी झालं तरी शरीराला त्याच्या डिफिकल्टी जाणवायला लागतात. आणि म्हणूनच जे डिहायड्रेशन होतं तर ते त्यामुळेच. म्हणून शरीर स्वतःच्या पाण्याची कमी पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा काही प्रकारचे आपल्याला सिग्नल्स देत असतात. बघा, वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाणी हा अतिशय महत्वाचा असा एक पोषक मूल्य आहे आपल्यासाठी. Each cell of our body contains 70% water weight. प्रत्येक पेशीमध्ये जवळजवळ 70% इतकं पाणी आहे. If there is little loss of water from body, whole body disturb. अगदी थोडी जरी पाण्याची कमतरता शरीराला जाणवली तरी सगळं शरीर डिस्टर्ब होतं. आता यातला लास्ट फूड कंपोनंट जो आहे तो म्हणजे फायबर. फायबर शरीरासाठी का आवश्यक असतात? तर काही पदार्थ असे असतात की जे डायजेस्ट होत नाही, तर याचं डायजेशन करण्यासाठी आपल्याला फायबरची गरज असते. आणि हे जे फायबर्स आहेत तर ते आपल्याला हिरव्या पालेभाज्यातून, फळातून किंवा कडधान्यातून असे मिळत असतात. बघा, फायबर्स आर इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, की या सगळ्याप्रमाणे फायबर सुद्धा काय आहेत? आवश्यक पोषक मूल्य आहेत. Fiber help in the digestion of other substances and digestion of undigested substance. जे पदार्थ पचलेले नाहीत तर असे पदार्थ शरीरातून बाहेर ढकलण्यासाठी फायबरचा उपयोग होतो. आणि काही पदार्थ पचवण्यासाठी सुद्धा फायबरचा उपयोग केला जातो. We obtain fiber from leafy vegetable, fruits, cereals, etc. म्हणजे आपल्याला हे तंतुमय पदार्थ कशातून मिळतात? तर हिरव्या पालेभाज्या असतील, फळं असतील, धान्य असेल, या सगळ्यातून आपल्याला हे फायबर्स मिळत असतात आणि जे आपल्या शरीराला उपयोग आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सगळे इम्पॉर्टंट फूड कंपोनंट्स आपण पाहिले. आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा भाग आपण पाहूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.